नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. मुलगी आजारी असल्याचं सांगून उपचारासाठी पैशाची नितांत गरज असल्याचं भासवत बनावट सोन्याचे दागिने देऊन एका भाजी विक्रेत्याची तब्बल 8 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना जालन्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरातील श्रीकृष्णनगर भागातील भाजी विक्रेत्याला ओळखीचा फायदा घेत दोघा भामट्यांनी बनावट सोन्याचे दागिने देत 8 लाखांना गंडा घातलाय. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. जालना शहरातील श्रीकृष्णनगर परिसरात राहणारे भाजी विक्रेते संतोष नामदेव उमरे यांनी बनावट सोनं देऊन फसवणूक करण्यात आल्याची घटना 11 फेब्रुवारी रोजी घडली. संतोष उमरे यांची तोंडओळख असलेले मात्र नाव आणि गाव माहिती नसलेले 2 इसम त्यांच्याकडे आले. त्यांनी मुलगी आजारी असून उपचारासाठी तातडीनं पैशाची गरज असं सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी जवळील सोन्याचे दागिने असल्याचं सांगत प्रत्यक्षात धातूचे बनावट दागिने संतोष उमरे यांच्याकडे दिले. या दागिन्यांच्या बदल्यात सुरुवातीला 2 लाख रुपये घेण्यात आले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा पैशांची गरज असल्याचं सांगत आणखी 6 लाख रुपये घेऊन दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. नंतर दिलेले सोने बनावट असल्याचं लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं उमरे यांच्या निदर्शनास आलं. याबाबत त्यांनी तात्काळ सदर बाजार पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. उमरे यांच्या फिर्यादीवरून दोघा अज्ञात भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गवई हे करतायत. दरम्यान नागरिकांनी अशा प्रकारच्या भावनिक कारणांवर विश्वास न ठेवता आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. सदर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत श्रीकृष्णनगर म्हाडा कॉलनी येथे जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादी भाजीपाला विक्री करणारे आहेत. भाजीपाला विक्री करताना त्यांच्याकडे परराज्यातील 1-2 अनोळखी जी इसम आहेत ते त्यांच्याकडे एक 5-6 महिन्यापूर्वी 7-8 वेळा भाजीपाला आणि फळं घेऊन गेले. त्यानंतर 5-6 महिन्यानंतर पुन्हा आता एक 4-5 दिवसापासून सलग त्यांच्याकडे भाजीपाला वगैरे घेण्यासाठी त्यातून त्यांची ओळख निर्माण केली. त्या ओळखीतून त्यांनी येथील जे फिर्यादी आहे त्यांना सांगितलं की आमच्याकडे सोनं सापडलेलं आहे. जवळपास अंदाजे 1 किलो सोनं जे आहे, सोन्याचे मणी वगैरे असा असलेला जो हार आहे तो त्यांना दाखवला आणि त्यांना सांगितलं की हार आमच्याकडे आहे, पण आमची मुलगी जी आहे खूप आजारी, म्हणजे आरोपींची जी मुलगी आहे ती खूप आजारी असल्यामुळे त्यांना पैशाची अत्यंत आवश्यकता आहे अशी त्यांना फिर्यादीला भासून फिर्यादीकडून 2 लाख रुपये घेतले आणि जी सोनं आहे ते सोनं तुमच्याजवळ राहू द्या असं सांगितलं. फिर्यादीने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ते सोनं कुठे तपासलं नाही, तसंच ठेवलं. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी अचानक त्यांनी रात्री त्यांना फोन करून सांगितलं की आमच्या मुलीची तब्येत अजून खूप बिघडलेली आहे, त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे उपचार चालू आहे असं सांगून फिर्यादीकडून पुन्हा अत्यंत गरज आहे, आवश्यक अर्जंट असल्याचं सांगून त्यांच्याकडून पुन्हा एक 6 लाख रुपये मागून घेतले. आणि फिर्यादीला वाटलं की त्यांचं सोनं आपल्याकडे आहे आणि त्यांची मुलगी आजारी आहे, या कारणामुळे त्यांनी सुद्धा परत बँकेतून काढून त्यांना 5 लाख रुपये व घरचे 1 लाख असे 6 लाख पुन्हा दिले. असे 8 लाख रुपये घेऊन त्यांनी त्याला दिले उपचारासाठी. पण नंतर आज रोजी त्यांनी यातील जो आरोपी आहे त्या आरोपीला फोन करायचा प्रयत्न केला की मुलीची तब्येत कशी आहे, तर त्या आज रोजी फोन स्विच ऑफ आल्यामुळे यातील फिर्यादीने ते सोनं जवळच्या त्यांच्या ओळखीच्या सोनाराला दाखवलं असता ते सोनं बनावट सोनं असल्याचं, सोनं नसल्याचं आणि ते पिवळ्या धातूचं दुसरंच धातू असल्याचं त्यांना लक्षात आल्याने आज रोजी त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे. म्हणून सदर बाजार पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांनी तक्रार दिलेली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आपल्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर 103/2026 आणि कलम 318(2), 318(4), 3-5 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि त्याचा पुढील तपास PSI गवई हे करत आहे. बालाजी मंदिर परिसरात फिरायला गेलेल्या 45 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण 2 अनोळखी दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. सायंकाळी फेरफटका मारून घरी परतत असताना 2 दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे 60,000 रुपये किमतीचे 1.5 तोळ्याचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेलं. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जालना शहरातील संभाजीनगर बालाजी मंदिराजवळ राहणाऱ्या सुनीता किशोर गावडे वय 45 या 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:30 वाजेच्या सुमारास बालाजी मंदिरासमोर फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. त्या घरी परत येत असताना अर्पिता बुटीक या दुकानासमोर दोन अनोळखी इसम काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून त्यांच्या समोरून गेले. दोघांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते, तर त्यापैकी एका इसमानं तोंडाला भगव्या रंगाचा रुमाल बांधला होता. काही क्षणातच ते दोघे पुन्हा मागून गेले आणि सुनीता गावडे यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्याचं सोन्याचं गंठण जबरदस्तीने हिसकावून घेतलं. तसेच वेगाने पसार झाले. या प्रकारामुळे महिलेनं आरडाओरड केला. मात्र परिसरातील नागरिक जमा होईपर्यंत आरोपी फरार झाले होते. चोरीस गेलेल्या गंठणची अंदाजे किंमत 60,000 रुपये असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले. या घटनेप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे येथे 2 अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत. दरम्यान शहरात साखळी उडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींचा शोध सुरू आहे. घडली तुमच्यासोबत? सुनीता किशोर गवडे आणि मी फिरायला गेलते. मग येते वेळी काय झालं, म्हणजे महागून येऊन शनी मग बालाजी समोरून आणि पुन्हा फिरत आले. पुन्हा फिरत येऊन माझं गंठण तोडून घेऊन भगवा बांधलेले होतं तोंडाला डोक्याला, मग ते तोडून घेऊन मग पळत गेले. तोंडाला रुमाल बांधला होता? हा. काही म्हटले नाही तुम्हाला? काहीच म्हणलं नाही. ते तुमच्या गळ्यातलं तोडून नेलं ते? हा. पोलीस स्टेशनला फिर्याद दिली? हा. महाशिवरात्री निमित्त आज जालन्यातील पंचमुखी महादेव मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महिला, पुरुष, लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिकांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून महादेवांचं भक्तिभावाने दर्शन घेतले. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त पंचमुखी महादेव मंदिर परिसर हर हर महादेवाच्या जयघोषाला दुमदुमून गेला होता. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जालना शहरात आज महाशिवरात्री निमित्त पंचमुखी महादेव मंदिर येथे भाविक भक्तांची अलोट गर्दी उसळली होती. पहाटेपासूनच मंदिराच्या प्रवेशद्वारापासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महिला, पुरुष, अबालवृद्ध सर्व वयोगटातील भाविकांनी पंचमुखी महादेवाच्या मूर्तीचं मोठ्या भक्तिभावानं दर्शन घेतलं. भाविकांनी हर हर महादेवच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय केले होते. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सदर बाजार पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांचा मोठ्या संख्येने बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गर्दीचं योग्य नियोजन करून दर्शन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात आली. त्याचबरोबर मंदिर प्रशासनाच्या वतीने दर्शनासाठी असलेल्या भाविकांसाठी प्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं. स्वयंसेवकांच्या मदतीने रांगा शिस्तबद्ध ठेवण्यात आल्या होत्या. महाशिवरात्रीच्या या पावन दिवशी पंचमुखी महादेव मंदिर परिसरात संपूर्ण दिवस भक्तिमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले. 19,000 रुपयांमध्ये व्यापारी आणि त्यांच्या मुलाला ठार मारण्याची सुपारी घेतलेल्या 5 आरोपींना चंदनजिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी आणि धारदार शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. 6 फेब्रुवारी रोजी जालना जिल्ह्यातील मांडवा शिवारात लाडसावंगी येथील एका मोसंबी व्यापाऱ्याला मोसंबीचा बगीचा दाखवण्याच्या निमित्ताने शेतामध्ये बोलावून मारहाण करत लुटमारीची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. या संदर्भात व्यापारी आणि त्यांच्या मुलाला जबर मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा शोध पोलिसांनी घेतला असता यात पोलिसांनी गोपनीय माहिती काढत 4 ते 5 जणांनी मारहाण करत लुटले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये गणेश परळकर, महेश कौशिक, गणेश मोहिते, गणेश पाखरे या आरोपी अटक केले आहेत. यांना गुन्हा करण्यास भाग पाडण्याकरिता किंवा गुन्ह्याचं कॉन्ट्रॅक्ट देणारा इलियास बागवान याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी करत पोलिसी खाक्या दाखवल्या असता त्याने गुन्हा केल्याचं कबूल केलं. यात इलियास बागवान आणि फिर्यादी अशफाक बागवान यांचा गावात जुना वाद आहे. जुन्या वादातूनच त्याने हा सर्व कट रचला होता आणि वरील आरोपींना मारहाणीची सुपारी सुद्धा दिली होती, असं पोलीस तपासात समोर आले. यापैकी काही आरोपी फरार असून त्यांचा सुद्धा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पत्रकार परिषद घेत पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे. 6 फेब्रुवारीला चंदनजिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक जबरी लुटीची घटना घडलेली होती. लाडसावंगी येथील व्यापाऱ्याला मांडवा परिसरामध्ये मोसंबीचा बाग दाखवण्याकरता म्हणून बोलवण्यात आलेलं होतं आणि एक 4 ते 5 जणांनी त्यांना लुटलेलं होतं. तर चंदनजिरा पोलिसांनी त्यामध्ये अत्यंत वेगाने तपास केलेला आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणांवरनं यातले आरोपी निष्पन्न केले आणि यामध्ये गणेश परळकर, महेश कौशिक, गणेश मोहिते, गणेश पाखरे हे आरोपी अटक केलेले आहेत आणि यांना गुन्हा करण्यास भाग पाडण्याकरता किंवा गुन्ह्याचं कॉन्ट्रॅक्ट देणारा इलियास नजीरुद्दीन बागवान याला सुद्धा अटक केलेला आहे. हा आरोपी इलियास बागवान आणि फिर्यादी हे दोघेही लाडसावंगीचे आहेत
आणि त्यांच्यातल्या जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी ही सुपारी देऊन गुन्हा घडवून आणलेला आहे. हा गुन्हा आपण उघडकीला आणलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना पॅरलली अशी माहिती मिळाली की गणेश परळकर यानं अजून त्याच्याबरोबरचे एक 2 साथीदार यांच्यासह कृष्णा पंजने आणि त्यांनी मिळून एक तालुका जालन्याच्या हद्दीत पण गुन्हा केलेला आहे. 776/25 तो गतवर्षीचा गुन्हा आहे आणि त्यामध्ये साधारणपणे 3.5 लाख रुपये लुटलेले होते. तरी असे 2 रॉबरीचे गुन्हे आमच्या या टीमने उघडकीला आणलेले आहेत आणि त्यामध्ये साधारणपणे 2.5 लाखाचा मुद्देमाल आता आपण जप्त केलेला आहे. आरोपींकडनं अजूनही रिकव्हरी होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये अजून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. चंदनजिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, मनसुख बेताळ, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजित वायकोस, रवींद्र देशमुख, जोहरसिंग कलानी आणि त्यांना मदत स्थानिक गुन्हे शाखेचे बावस्कर आणि वागुंडे यांनी केलेली आहे आणि हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे. याबरोबर चंदनजिरा पोलीस स्टेशनच्या बरोबरच तालुका पोलीस स्टेशन सुद्धा गुन्हा उघडकीला आणलेला आहे आणि अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. साधारणपणे 5-6 दिवसांमध्येच या गुन्ह्यामध्ये उघडकीला आणण्याला आपल्याला यश आलेलं आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केली. टिपू सुलतान यांचं कार्य सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसारखंच आहे असे म्हणत त्यांनी संपूर्ण देशवासियांचा अपमान केला असून यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील सपकाळ यांचा तात्काळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना माफी मागायला लावावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी आज जालना येथे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान सोबत केलेली आहे. अतिशय निंदनीय घटना आहे. आम्ही त्या घटनेचा सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि हा प्रदेशाध्यक्ष व प्रदेशाध्यक्षाने या ठिकाणी राजीनामा द्यावा याचा निषेध करण्यासारखा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज याची तुलना एखाद्या जर विशेष माणसाशी करणे हे योग्य नाही. ते एवढे मोठे गुरु होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं कौतुक या विदेशामध्ये केलं जातं. तशा माणसाची जर तुलना तुम्ही एका छोट्याशा माणसाची करीत असेल आणि गालबोट लागण्यासारखी आणि भावना दुखण्याचा प्रयत्न जर करत असेल तर या महाराष्ट्राची नाही तर या देशाची भावना दुखवण्याचं काम या ठिकाणी प्रदेश अध्यक्षांनी केलेलं आहे. आम्ही या ठिकाणी प्रदेश या काँग्रेस पार्टीला या ठिकाणी आवाहन करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की त्यांनी त्याचा राजीनामा घ्यावा आणि त्यांनी जाहीर माफी मागावा. जालन्यातील गाजलेल्या लोंढे खून प्रकरणात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात जालना उपविभागात तब्बल 28 सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव करण्यात आलाय. हा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर मंजूर झाल्यानंतर तपास पूर्ण करून मोक्का अंतर्गत विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली असून तपासात त्यांनी यापूर्वीही एकत्र येऊन 17 गंभीर गुन्हे केले असल्याचं निष्पन्न झालंय. पाहूया. मध्ये एक मर्डर झाला होता लोंढी म्हणून, त्यामधील आरोपीने काही मोका वगैरे लागलाय. 25 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास नूतन वसाहत परिसरामध्ये विकास लोंढे या युवकाचा खून झालेला होता. त्या खुनामध्ये सोनू जाधव, मोनू जाधव आणि त्याच्या इतर साथीदारांचा सहभाग होता. आपण त्या आरोपींना तेव्हाच तात्काळ अटक केलेली होती आणि त्यांची गुन्हेगारी अभिरेख आम्ही पाहिल्यानंतर त्यांच्या विरुद्ध आम्ही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम 1999च्या कलमान्वये प्रस्ताव माननीय SP साहेबांच्या मार्फतीने IG सरांकडे सादर केलेला होता. SP साहेबांनी त्यामध्ये आम्हाला यांच्याविषयीचे प्रपोजल पाठवण्याचे आणि कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. SP अजय कुमार बन्सल सर, अप्पर पोलीस अधीक्षक लोकानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो प्रस्ताव तयार केलेला होता आणि IG वीरेंद्र मिश्र सरांनी त्याला मंजुरी दिली होती. मोका सेक्शन्स लागल्यानंतरही पुन्हा तपास माझ्याकडेच होता तो आणि त्यानंतर तपासांती आम्ही त्याचं दोषारोपपत्राची पूर्व परवानगी कायद्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य श्री निखिल गुप्ता सर यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याला परवा त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे मग आपण काल या 6 आरोपींच्या विरुद्ध मोका कोर्टामध्ये, विशेष मोका कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेलं आहे.
याचबरोबर ही आमची या 2-3 महिन्यांमधली आणि दुसरी कारवाई आहे, मोका कारवाई, की जिच्यामध्ये आम्ही यशस्वीरित्या दोषारोपपत्र मोका अंतर्गत कोर्टात सादर केलेलं आहे. याशिवाय अजून 2 प्रकरणांमध्ये एक चंदनजिराची घटना आहे रॉबरीची आणि एक तालुका जालन्याची आहे. त्यामध्ये 2 टोळ्यांच्या विरुद्ध आपण मोका प्रपोजल पाठवलेला आहे. त्याला सँक्शन पण मिळालेलं आहे आणि त्याचा तपास सुरू आहे. त्यातले आरोपी अटक करून मग त्यामध्ये तपासांती तो सुद्धा आम्ही मोका कोर्टामध्ये दोषारोपपत्र पाठवणार. जालन्यात आज भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन केलं. आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जालन्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपने जोरदार आंदोलन केलंय. भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलंय. या आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी हर्षवर्धन सपकाळांनी आपल्या वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करत दोन्ही एकसमान असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालन्यात काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपच्या वतीने घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना समजावून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार विरोध केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या चेहऱ्याला काळं फासू असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिलाय. हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे. आमने-सामने आले त्यावेळी काल या काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मूर्ख म्हणाला ते हरकत नाही, हर्षवर्धन सपकाळ एकदम नीच प्रवृत्तीचे माणूस टिपू सुलतान यांची तुलना माझे वंदनीय माझे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली. कुठं माझे छत्रपती शिवाजी महाराज, कुठं हा नालायक टिपू सुलतान. टिपू सुलताननी काही काय बहिणीची अब्रू निघली, पूर केलंय, पूर वृत्तीचा माणूस. आणि पुढं माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज आई बहिणी असेल माझ्या शेतकऱ्याचं संरक्षण 18 पदर साथीच्या लोकांचं करण्याचं काम. आणि त्याच्याशी तुलना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष करतात मताच्या लालचीसाठी. आणि तुम्ही टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करतात. हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना म्हणा त्या टिपू सुलतानच्या घरी राह, महाराष्ट्रात नको राहू. हे आमचं जाहीर आव्हान आहे. ते जिडा भेटान त्यांच्या तोंडाला तळ लावून त्यांना नंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा जो कोणी अपमान करीत आणि जो कोणी नालायक लोकांशी तुलना करीत असेल त्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला जाहीरपणे मी तर सांगतो त्याच्या तोंडाला तळ लावल्याशिवाय मी थांबणार नाही, एवढे मी जाहीर सांगतो आणि त्याचा मी निश्चित करतो. हर्षवर्धन सपकाळचं या ठिकाणी काँग्रेसने तुमच्या विरोधात घोषणाबाजी केलेली आहे. या ठिकाणी कार्यकर्ते देखील आमने-सामने आले. अरे काँग्रेसच्या लोक पाय चाटणारे, आम्ही पाय चाटणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचे पायीक आहोत, पायीक. हे आमच्यासाठी स्वाभिमान आहे. शिवाजी महाराज आमच्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमान. हे मतासाठी कोणाचाही पाय पडते. हे दुर्दैव आहे. म्हणून त्यांना घोषणा द्यायला काय, आम्ही तर जात होतो तिथं, होऊन जाऊन गेले असत. दादा क्या कहोगे कि यहाँ पे कांग्रेस और भाजपा के विरोध में घोषणाबाजी की है. कांग्रेस वालों भाजपा वालों का आरोप है कि आपके जो प्रदेश अध्यक्ष है उन्होंने टिपू सुल्तान और शिवाजी महाराज जी की एक साथ तुलना की है. वैसा कुछ भी नहीं, तोड़ मरोड़ कर बताया गया है. और ये जो बीजेपी के लोग हैं खुद है तो टिपू सुल्तान जी का वेशभूषा लेके खुद की बोली सेकते कर्नाटक में, और इधर महाराष्ट्र में बोलते हैं कि भाई उनके विरोध में बोलो. क्यों बोलेंगे? क्योंकि वो भी एक राजा थे, उन्होंने भी छत्रपति शिवाजी महाराज का आदर्श लेके वहाँ पे अंग्रेजों से लड़ा है. और ये यहाँ पे जो है तो ये बीजेपी वाले ये कोश्यारी जैसे
जो राज्यपाल थे अपने महाराष्ट्र में, उनको तो एक कुछ तो भी भूषण पुरस्कार ये घोषित, पद्म भूषण घोषित किए। क्यों किए? क्योंकि वो तो शिवाजी महाराज के विरोध में बोलने वाला था। वो आदमी को पद्म भूषण कैंसिल किया जाए, और उसका विरोध हम करते हैं, और भारतीय जनता पार्टी का भी विरोध करते हैं। हमारे कार्यालय के सामने आके जो उन्होंने निदर्शन करे, हमने उनका कड़ा जवाब दिए उत्तर देकर। भाजपा कार्यकर्ताओं ने चेतावनी दी कि अगर सबका साहब अगर माफी मांगेंगे नहीं तो उनके चेहरे पे माफी मांगने का विषय ही नहीं आता, कुछ भी माफी का कोई विषय ही नहीं उसमें। और हम युवक कांग्रेस हो और सेवा दल हो, ये हम तटस्थ तैयार है उत्तर देने के लिए। ओके दादा। जालना तालुक्यातील माळशेंद्र येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिरात आज महाशिवरात्री निमित्त हरिभक्त परायण नवनाथ महाराज वाहेगावकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी मंदिर परिसरात कीर्तन श्रवण करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने माळशेंद्र येथील प्राचीन नीलकंठेश्वर महादेव मंदिरात आज भव्य कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ महाराज वाहेगावकर यांनी भावपूर्ण कीर्तन सादर करून उपस्थित भक्तांना आध्यात्मिक संदेश दिला। कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याचं आयोजन करण्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने तसेच गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि श्रद्धाळूंचा मोठ्या संख्येने सहभाग होता। भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। आज हे पारंपरिक आमच्या माळशेंद्र गावामधली एक हा धार्मिक म्हणून असा या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणावर कीर्तनाचा कार्यक्रम आणि फराळाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला माळशेंद्र गावामध्ये। आणि हे 1972च्या म्हणजे सत्य काळाच्या जुनं मंदिर आहे महादेव मंदिर, आणि जागृत महादेव आहे। याच्यावर म्हणजे याला रस्ता सुद्धा नव्हता, पण आम्ही सगळ्या गावाच्या नागरिकांनी मिळून आणि आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही या ठिकाणी रस्ता सुद्धा उपलब्ध केलेला आहे। हा माळशेंद्र मंदिर हा एक म्हणजे महाराष्ट्राच्या वनी विभागाच्या याच्यात आहे, त्याच्यामुळे आम्हाला याचा विकास करता येत नाही। पण आता आम्ही न्यायालयाला लढलेला आहे आणि आम्ही न्यायालयाला हाक दिलेली आहे, आणि न्यायालयामधून आम्ही न्याय देवताला आम्ही विनंती करत आहे की आम्हाला या मंदिराचं बांधकाम करण्यासाठी आम्हाला निकाल नक्कीच मिळेल। आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही प्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी गावी देतो की येणाऱ्या काळामध्ये मी झडपी इलेक्शन निवडणूक लढत आहे। जर आम्हाला कधी चांगला इथं प्रतिसाद मिळाला आणि आम्ही जर निवडून आलो तर इथं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये भव्यदिव्य मंदिर भव्यदिव्य सभागृह आम्ही निर्माण करू, एवढी तुम्हाला या ठिकाणी गावी आज इथं आमचे वायकर महाराज म्हणून या ठिकाणी त्यांचं कीर्तन आहे। एक युवा कीर्तनकार आहे, त्याचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कीर्तन त्या ठिकाणी चालू आहे। आणि इथं आम्हाला परिसरामधून 17 गावाचा या ठिकाणी प्रतिसाद आहे। इथं बाजूला वंजारोबर्द आहे, माळेगाव आहे, माळशेंद्र आहे, गोंदे गाव आहे, दगडवाडी आहे, घालेवाडी आहे, त्यानंतर मांगदर गाव आहे, भावना बांगरी आहे। अशा या परिसरामधले पंचकृषीतील लोक आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद देत आहे। आणि या मंदिराचा आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये हे मंदिर आम्ही परिस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणावर आम्ही त्याची प्रस्ताव मांडणार आहे। आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला सुद्धा बोलू या मंदिराचं भव्यदिव्य या ठिकाणी मंदिर सभागृह आम्ही बांधल्याशिवाय राहणार नाही। आणि हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना।
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।